राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला आणि सगळे भरभरून मला प्रेम देतात, माझे व्हिडिओ बघतात, त्यांचं परत मनापासून एकदा स्वागत करते. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे पण मनापासून स्वागत करते. ज्यांनी नाही केलं सबस्क्राईब त्यांचे पण मनापासून स्वागत करते. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा माझे. ह्या वयामध्ये मी सगळं काही करू शकते. माझा एवढंसं 1 मिनिटसुद्धा मी वाया घालत नाही. स्वतःला बिझी ठेवते. स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. आपलं मेमरी शार्प राहते आणि मेमरी चांगली चालती. म्हणतात ना, खाली दिमाग सैतान घर, ते खरंच राहतं. तर त्याच्यामुळं ना स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. तर चला ठीक आहे, आता आपल्याला स्वयंपाक करायचं आहे. स्वयंपाक काय करायचं आहे आपल्याला? मुगाच्या डाळीचं वरण बनवायचे, मस्त तिखट छान झणझणीत, लाल मिरची पावडरचं. आणि कपडे धुतलेले, कपड्याचा व्हिडिओ घेतला नव्हता. बाकी अजून भरपूर काही व्हिडिओ नाही घेतले आज. तर वरण टाकू आधी आणि कपडे वाळत घालायला जाऊ आपण. तर चला स्वयंपाकाला मी लागते आता. मुगाची डाळ बनवणार. मुगाची डाळ मस्त छान लागते. आता त्याच्यात टमाटर टाकू आपण, धुवून घेऊ स्वच्छ मस्त. आणि शिजली बघा आता आपली मुगाची डाळ. इकडं मी करणार आहे, रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या त्याचे कुटके गरम पाणी करून घेतलं. अशी मुगाची डाळ घोटून घेणार. 1-2 शिट्ट्या, तेल गरम झालं, आपण जिरे मोहरी टाकली. आता आपल्याला लसूण टाकायचं आहे, हिंग टाकू, लाल मिरची पावडर टाकू, हळद टाकू त्याच्यात थोडीशी. आणि आपण दिली मस्त छान फोडणी. मीठ टाकलं, दुसऱ्या कढईत ओतून घेते कारण जास्त काळपट पडणार नाही. बघा छान झालं आपलं असं वरण. तरी कढीपत्ता कोथिंबीर नव्हती त्याला. इकडं आता आपण मग कांद्या पोळ्यांचा भुगा करू. इकडे 1-2 भाकरी टाकून घेऊ. दीपकला भाकर आवडत नाही, पण मग आता खाईल भाकर काही थोडीशी, पोळ्यांचा भुगा काही थोडीसा. तर हे आजचं जेवणाचा बेत असा होता. मस्त ज्वारीच्या भाकरी. मी ज्वारीच्या भाकरच खायला चालू केली अधूनमधून. ते आले आता, त्यांना जेवायला देते. लोणचं आणलंय का? आणले वाटतं लोणचं. नाही, रात्री आणले मी लोणचाची पुडी. हे काय दिलं त्याच्यात? लोणचं टाकले ना. मीठ लागते, डबा भरून मीठ लागत आहे. मीठ कमी खायचं राहतं कधी पण. इथं साखर आणि मीठच लागते जास्त. हा राहू द्या. वरण जराशी पडली होते. आज सकाळी दुकानाकडे गेलीच नाही. येते आणि दुकानाकडे जाऊ, फ्रेश होऊ. त्याच्यानंतर भाजीपाला घ्यायला जाऊ. भरपूर दिवसापासून आता भाजीपाला नाही आणला, हप्ता झाला असन. तर भाजीपाला आणायला पण जाऊ. तर आता मी चहा करते. घरी मोबाईलवर तिथं मी ना व्हिडिओ काढून घेऊ लागले. तर ते केळावाला म्हणते तुम्ही मोबाईलवर केळं घ्यायचे का, पाठवायला लागलं का? तर बघा आता हे भाजीपाला घेऊन आले, दुकानात आले, फ्रीज भरून देते कारण दमच पटत नाही जीवाला. आणि धंद्याला नुसतं शिक्षण नाही लागत, दिमाग पण लागतं. अजून परत फ्रीज भरून दिलं, मधलं पण दिलं, बाहेरचं पण दिलं. दुकानात माल पडलेला राहतो आणि ते तसंच पडतं. मग गिऱ्हाईक वापस जाऊ लागले स्टिंगचे. 9 वाजले म्हणजे 9:15 वाजले. आणि भाजीपाला आणायला गेले होते ना, तर तुम्हाला मी भाजीपाला दाखवल. आधी ना चपात्या करून घेते. तोंड धुतले ना तर गार पाण्यानं खूप थंड लागायला लागले. आमच्या घरात मटण वगैरे बनत नाही, मी खात नाही. त्याच्यामुळं ना मग आता ते दोघं बापले का त्यांच्यापुरतं भाजी आणते पार्सल. आता त्यांच्यापुरत्या चपात्या बनवते मी 2-4. तर चला ठीक आहे, नंतरच मी तुम्हाला भाजीपाला दाखवते. आणि भाजीपाल्याचं सांगते, इतका स्वस्त भाजीपाला. आता तुम्हाला मी भाजीपाला दाखवते बघा. इतका स्वस्त भाजीपाला होता, मी तुम्हाला काय सांगू. या बाई, मेथीची आपल्या पालकाची जोडी 5 रुपयाला भेटली. आणि मेथीची पण 5लाच भेटली. आणि असा भाजीपाला स्वस्त उशीर झाला होता. या बाया कोथिंबीरीच्या जोड्या एवढ्या मोठ्या 2 भेटल्या 15 रुपयाच्या. तुम्हाला अजून सांगते, मुळे बघा, ही 5 रुपयाचे 2 भेटले. आणि मागच्या वेळेस आणले होते मी 5 रुपयाला एक आणला होता.
तर असा भाजीपाला आणला मी. घ्यायला गेले का इतका मोठा भाजीपाला घेते आणि तसंच पडून राहतं, करायला काय टायमाला वेळ नाही भेटत ना. तर मग भाजीपाला आता तुम्हाला मी गाजरं नाही दाखवली, त्या दिवशी गाजरं आणलेले तसेच पडले होते ते फेकून दिले. केळं घेतले बघा मी इथं, केळं अर्धा डझन, पण त्या केळावाल्याकडं मी बघितलं नाही तर त्याने सरे खराब केळं दिले. असं होऊन जातं काय टायमाला. वांगे भेटले गावठी मस्त छान. वांगे 10 रुपये पावशेर भेटले. आता ते ओळखीचे होते आमच्या नगरमधले, काळेबाई घ्या, मग आता घ्यावं लागले, घेतले त्यांच्याकडं. काय करणार आहे, कोणाचं मन दुखवता येत नाही. हे फ्लावर घेतला 5 रुपयाला. तर असा भाजीपाला आणला. मग नंतर मी वैशूला पण फोन केला, म्हटलं तुला काय आणायचं घ्यायचं का, तर ती म्हणे मला फ्लावर घेऊन ठेवी. त्याच्यासाठी फ्लावर आणला. एक गिलकी घेतली 5 रुपयाचे पावशेर आणि त्याच्यासाठी फ्लावर आणला, पण दुकानातच ठेवून दिला होता. तिला म्हटलं कोणाला पाठव, कोणी आले का तुझे सासरे बिसरे तर त्यांच्याकडे देऊन टाकते. तर खूप छान. आता हे बघा मिरच्या पण घेतल्या मी, गाजर आणि मिरच्या दोन्ही करून मिक्स 10 रुपयाचे पावशेर घेतलं. इतका भाजीपाला स्वस्त होता. आता मी तुम्हाला सांगते, ह्या मिरच्या आणल्या आहे मी. ह्याचा आपल्याला बनवायचे दही मिरच्याची रेसिपी बनवायची. तर मी दही मिरच्याची रेसिपी आता उद्या बनवेल. आज काय टाईम नाही भेटला मला बनवायला. आणि एवढा भाजीपाला घेऊन आले मी. आता ते करणं झाला तर बरा, नाही तर आहेच पुन्हा फेकून द्यायचा. इथं लिंब आणले, मला लिंब लागतच राहते तर मग लिंब पण आणले. आता असा भाजीपाला घेऊन आले मी भरपूर. मस्त छान भेटला, स्वस्त भेटला आहे आणि ताजा फ्रेश भेटला. उशीर झाल्यामुळं नाही एवढा स्वस्त भाजीपाला भेटला. तर चला ठीक आहे, आजचं होतं व्हिडिओ. जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले अजून त्यांचे मी लाख धन्यवाद मानते. 1100च्या पुढं झाले आपले आता सबस्क्राईब. मैत्रिणींनो, असेच मी तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ टाकत जाईन. तुम्ही मला असंच प्रेम देत जा. आता ही भाजीपाला भरून ठेवते. माझ्याकडं काही फ्रीज नाही आहे, मी फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवत नाही, ओला कपडा करून झाकून ठेवते त्याच्यावर. आता ही उद्याच्याला आपण मेथीची भाजी हे चांगली उन्हात बसून मस्त खुडू. मेथीची भाजी खूप चांगली भेटली. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपू. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.